स्वरूपात डॉट आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर देवराम पाहायला मिळतोय. बघा देवराम कशा रीतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी नाही ते मात्र नक्कीच कटचा फटका मारायचा प्रयत्न होता पण डॉट चेंडू. पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर राईट मोरतो विकेट गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज होऊन पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला फटका सजवलाय शतरक्षकला क्लिअर करेल का. इथे मात्र काही कमालचा एफर्ट इथे मात्र येतोय हा षटकार आणि 6 धावसंख्या जर पाहिजे तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 7 या आकड्यावरती. नक्कीच काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती पवन यांच्या माध्यमातून परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आला आणि धावसंख्या झपाट्याने फ्लाय झाली ती म्हणजे 7. अजून एक चेंडूचा खेळ असेल. नक्कीच षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 1 च्या अखेरीस धावसंख्या 7. नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मार्ग असतो गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज दिनेश पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला जर आपण विचार करता हर्ष. नक्कीच कशा रीतीने फलंदाजी करतील. ते मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल का बघूया. स्ट्राईक एंडला आता मात्र आपण जर पाहिलं तर हर्ष पाहायला मिळतोय. नक्कीच षटक क्रमांक 2 मार्गस्थ दिनेश पहिला चेंडू इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरा प्रयत्न असेल का परंतु एकेरीवरती मात्र समाधान मानला जाईल आणि एक धाव धाव फलक पुढे सरसावले ते म्हणजे 8 या आकड्यावर. आता मात्र आपण जर पाहिलं तर देवराम स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून एक षटकार मात्र पाहायला मिळाला आतापर्यंत. बघूया यावेळी आकुटप्याचा चेंडू चांगला फटका सजवलाय. नक्कीच इथे मात्र येतोय धनधनीत खणखणीत चौकार आणि 4 धाव धाव फलक पुढे सरसाव जाईल ते म्हणजे 12 या आकड्यावर. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला फटका सजवलाय लॉंग ऑफला शतरक्षक आहे. एकदा परिपूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथे मात्र आपण जर पाहिलं तर अचूक फेकी असती तर नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद होतोय हर्ष. नक्कीच इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली गेली आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये हर्ष मात्र बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे सरसावली गेली ती म्हणजे 13 या आकड्यावर. नक्कीच आपण जर पाहिलं तर हर्ष मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्या जागण्यासाठी नवीन फलंदाज भागेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काही कमालीचा डायरेक्ट हिट पाहायला मिळाला लॉंग ऑफ वरून.
बघूया षटकातला चौथा चेंडू. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला देवराम पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला आतापर्यंत. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र कमालीचा फटका सजवलाय. चेंडू मात्र हवेत. इथे मात्र चांगलं जज केलं आणि झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट देवराम. नक्कीच आपण जर पाहिलं तर देवराम बाद झाल्यानंतर त्याच्या जागेनंतर नवीन फलंदाज बालकृष्ण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजून येणारा 2 चेंडूचा खेळ या षटकामधील. नक्कीच आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये सागर मंडल आणि रवींद्र बाबर सर मात्र पाहायला मिळत आहेत. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू हाताळला गेलाय आणि धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या स्थिर होती, ती म्हणजे 13 या आकड्यावर. नक्कीच दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आणि इथे मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली गेलाय. या एकेरीवरती मात्र समाधान मानला जातो. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 षटका अखेरच 14. नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग प्रियल पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर भागेश. ठीक आहे, स्ट्राईक एंडला मात्र बालकृष्ण पाहायला मिळतोय आपल्याला. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी. भागेश आणि बालकृष्णाची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू ते मात्र आपण जर पाहिला तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. एकेरीवरती मात्र समाधान मानला जातो आणि एक धावाने धाव फलक पुढे सरसावत जाईल, ते म्हणजे 15 धावांवरती. नक्कीच आपण जर पाहिलं फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी इथे मात्र हात खोलावा लागेल फलंदाजांना. आणि कुठला फलंदाज ती जिम्मेदारी घेईल आणि चांगली फटकेबाजी करेल आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू. ते मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होईल का. यस, इथे मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. आणि या दुहेरीने धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 17 या आकड्यावर. आतापर्यंत आपण जर पाहिलं धावसंख्या 17. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू. नक्कीच पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज बॅक टू द डगआउट. काही कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला.
नक्कीच आपण जर पाहिलं तर भागेश बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर नवीन फलंदाज वंदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि आतापर्यंत काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रियल प्रियल यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्याचनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती डबल आणि तिसऱ्या चेंडूवरती भागेशला मारता परतावा लागलं. बघा षटकातला चौथा चेंडू, यावेळी लोअर फुलटचा चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. नक्कीच डॉट चेंडू येतोय. आपण जर पाहिलं तर नक्कीच चेंडूला थोडीशी हवा दिली गेली होती. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी गोलंदाज प्रिया याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण मोहरा मात्र टिपला गेलाय. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू असेल, एखादा मोठा फटका येईल का? नक्कीच आपण जर पाहिलं तर हा सुद्धा डॉट चेंडू. 3 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 17 वरती पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 4 मार्गस्थ हाणामारीचं षटक मात्र पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मेहुल, स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर बालकृष्ण पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र येणारे 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील आपल्या संघासाठी. बालकृष्ण स्ट्राईक एंडला, इथे मात्र पहिला चेंडू, काय ऍक्शन, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच पूर्णपणे बीट करून टाकला फलंदाजाला आणि डॉट चेंडू. काय कमालीचं ऍक्शन गोलंदाजाचं पाहायला मिळालं ऍक्शन रिप्ले मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच त्याच्या हाताला मात्र पाहत राहावं लागेल फलंदाजाला कशा रीतीने गोलंदाजी करतोय. नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. अजून येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं स्टेप आउट करून मारला फटका, एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धावेने धाव फलक पुढे सरसावला गेले ते म्हणजे 18 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र नवीन फलंदाज दया मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर बालकृष्ण, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 धावा जमवल्या गेल्यात वैयक्तिक स्वतःसाठी आणि संघासाठी. यावेळेला फटका सजवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र कुठली चुकी करणार नाही फलंदाज. बॅक टू द डगआउट. आता मात्र आपण जर पाहिलं तर येणार 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील फलंदाजीसाठी पाहिलं तर नागेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय.
बघूया षटकातला 5वा चेंडू स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर नागेश पाहायला मिळतोय. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी. धाव फलक जर पाहिलं तर 18 वरती स्थिरावलं गेलंय. या वेळेला देखील काही कमालीचा चेंडू हाताळतोय, डॉट चेंडू. नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजाला. हात खोलण्याची कुठलीही संधी देत नाही गोलंदाज मेहुल. नक्कीच आपण जर पाहिलं तर युनिक ऍक्शन मात्र पाहायला मिळते गोलंदाजाचं. नक्कीच पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर ते मात्र आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये मात्र 1 धाव खर्च केली. आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या 18-19 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच देवीपाडा संघाला. चला धासगाव संघ आपण आपली जी फॉर्मॅलिटी ती पूर्ण करून घ्यायची आहे. चला घाई करायची आहे फलंदाजांनी.
चला तर बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर मात्र 19 धावांचं लक्ष उभारलं गेलंय देवीपाडा संघाच्या समोर. नक्कीच गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज हर्षद पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर पवन, नॉन स्ट्राईक एंडला दिनेश. इथे मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर वाईट अवांतर धाव. नक्कीच या एकेरीने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाईल. नक्कीच आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला पवन पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला दिनेश. इथे मात्र चांगला फटका सजवलाय, लेग स्लिपला बीट करून चेंडू निघून जाईल. हा येतोय चौकार. या 4 धावांनी धावसंख्या फ्लावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 5च्या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर 18 मात्र आपण जर पाहिलं तर 19 धावांचं आव्हान मात्र उभारलं गेलंय देवीपाडा संघाच्या समोर. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं 1 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्या गेल्या. ते मात्र चांगला चेंडू अपील केली जाते, परंतु नक्कीच आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू. ह्यापुढे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतले सामने मात्र खेळले जातील. बेलपाडा आणि तिगरे या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. ते मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर लेग साईडला मात्र चेंडू हाताळला गेला आणि 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. या एकेरीने धाव फलक पुढे सरसावले ते म्हणजे 6 या आकड्यावरती. चला बेलपाडा आणि तिगरे दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंडला दिनेश, काय कमालीचा फटका सजवलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. नक्कीच या षटकातला 5वा चेंडू असेल, कशा रीतीने गोलंदाजी हाताळतील यावेळेला. काय कमालीचा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं डॉट चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावेवरती आपण पाहायला मिळते. अजूनही आपण जर पाहिलं तर 19 चेंडू मध्ये 9 धावेची आवश्यकता असेल. इथे मात्र हेलिकॉप्टरचा फटका सजवलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर एकदा परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, तर नक्कीच 2 धावा पूर्ण. आणि आपण जर पाहिलं तर इथे मात्र मिसफिल्डिंग आणि परिणाम स्वरूप 4 धावा. आणि 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 14 या आकड्यावर. आता मात्र 18 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असेल. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळालाय. नक्कीच बेलपाडा संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. यावेळेला षटकातला दुसरा चेंडू. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच सिंगलला मात्र प्राधान्य दिलं गेलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का,
परंतु या एकच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एक धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल, ते म्हणजे 15 या आकड्यावर. अजूनही येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता असेल. बघूया पुढचा चेंडू कशा रीतीने फलंदाजी करते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल का मोठा फटका सजवला जाईल, इथे मात्र अपील केली जाते आणि इथे तो डॉट चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू आणि 4 धावा. यावेळेला आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर नक्कीच इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांनी धाव फलक मात्र पुढे सरसवलं जाईल, ते म्हणजे 17 या आकड्यावर. बघूया पुढचा चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिलं तर 17. अजूनही 2 धावाची आवश्यकता विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका सजवलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे, कुठली चुकी करणे. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहतो या षटकातला शेवटचा चेंडू असेल, ते मात्र लावड अपील केली जाते, परंतु पंचांचा इशारा वाईट आणि एक धाव धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 18. आपण जर पाहिलं तर इक्वल स्कोर झालाय. आता मात्र एक धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि एक धाव. बघा षटकातला शेवटचा चेंडू असेल. आता मात्र एक धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र फटका सजवलाय आणि ते मात्र संघ हा सामना विजयी होईल या चौकारानं. आपण जर पाहिले तर सामना विजयी होतोय.